नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. बारामती आणि राहुरी या दोन जागांची पोटनिवडणूक, विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रपरिषद घेऊन या दोन जागांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. बारामती विधानसभा ही जागा अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात झालेल्या मृत्यूमुळे रिकामी झाली आहे. 28 जानेवारीला हा अपघात झाला. त्यात दादा गेले. दादा 8 वेळा बारामतीतून निवडून आले आहेत. 8 वेळा, 8 निवडणुका. आता त्यांच्या जाण्यामुळे आता तिथे पोटनिवडणूक घ्यावी लागते. तर तिथून सध्याच्या उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनित्रा पवार या तिथे उभे राहतील. सुनित्रा पवार आधी राज्यसभेवर होत्या. त्यांना राज्यसभेची राजीनामा द्यावा लागेल. दादांच्या मृत्यूनंतर चौथ्याच दिवशी सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या त्या विधानसभा किंवा विधान परिषद दोन्ही सभागृहाच्या सदस्य नाहीत. आता नियमाप्रमाणे त्यांना 6 महिन्याच्या आत विधानसभेवर निवडून यावं लागेल. विधानसभा किंवा विधान परिषद, आणि त्याची तयारी त्यांनी सुरू केली असं दिसत आहे. बारामतीची पोटनिवडणूक आज जाहीर झाली. 23 एप्रिल रोजी ही निवडणूक आहे. 23 एप्रिल. आणि सुनित्रा बहिणी त्या निवडणूक लढवतील. 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. ही निवडणूक बहुतेक बिनविरोधच केली जाईल असं दिसत आहे. कारण ही जागा महाविकास आघाडीच्या कोट्यामध्ये आहे. महाविकास आघाडी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या कोट्यात आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी इथे सुनित्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देणार नाही. त्यांनी ठरवलं आहे तसं. भाजपही उमेदवार देणार नाही. कारण अजितदादांचे आणि भाजपचे चांगले संबंध होते. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे भाजपही ही निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशीच चिन्हे जास्त आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल. आणखी एक पोटनिवडणूक आहे, ती म्हणजे राहुरी, अहिल्यानगर जिल्ह्यातली. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीची पोटनिवडणूक लागली आहे. ती ही निवडणूक म्हणजे बारामती आणि राहुरी दोन्ही निवडणूक एकाच दिवशी म्हणजे 23 एप्रिलला होईल आणि 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. या दोन निवडणुका आहेत, पण या दोन निवडणुका त्यामुळे राजकारण तापेल अशातला भाग नाही. कारण निकाल आणि उमेदवार ठरल्यासारखेच आहेत. प्रश्न फक्त राहुरीचा आहे. राहुरीमध्ये भाजपचे उमेदवार होते कर्डिले. त्यामुळे भाजप तिथे आपला उमेदवार देईलच. पण त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी उमेदवार देते का ते आता पाहायचं आपण. पण एकूणच या निवडणुका ठरल्यासारख्या आहेत. कॉमेंट करा. नमस्कार.